माझ्या बंधू विषयाने असणार जळू लागले म्हणून मी मल्ल्याने असणार आणि आता आपली कार्य करू शकत नाही असे आणि राम बोलले। सुग्रीव म्हणे रघुनाथा हे बोलणे दे घडे सर्वथा तुझं विना राज्य भोगिता महादोष माता वाजेरा क्षणाला आणि राजा सुग्रीव रघुवने तो दोष राजा सुग्रीव आणि रामाला बोलू लागला रामा तुम्हाला म्हणले सोडून आणि गावाकडून स्त्री पुत्रामध्ये म्हणल्याने रममान होणं म्हणजे हे भूषण नाही बर का दुसरे नाही असा आणि राजा सुग्रीव बोलू लागला। तुझं विना जो विषय भोग तो जाणावा क्षय रोग कैचा संसार सग नरक भोग भोगावा। त्या ठिकाणी गावबा महाराज सांगू लागले देवाला सोडून जे जे भोग भोगताल बर का ते भोग नसून मल्ल्याली असणार लागल्याला शरीराला रोग आहे बर का असणार असा राजा सुग्रीव आणि रामा पुढे बोलू लागला। तुझं विन भोगणे सुख तया ओनी मरण भले देख सांडून जाता रघुकुळ टेक अकल्पनर्क भोगावा असो मल्ल्याली असणार कारण देवाला सोडून आणि म्हणले भोग भोगणं म्हणजे भोग भोगीत असताना भोग भोगण्यापेक्षा मरून आलेला देवाच्या पंगतीत देवाच्या संगतीत ते आणि असणारा करत कल्याण आहे असा राजा सुग्रीव बोलला। तुझं सांडिता रघुपती तेव्हाच्या मस्तीन शक्ती रावण यवनी शीघ्र गती घात निश्चिती करीला। सुग्रीव राजा म्हणू लागला रामा तुम्हाला म्हणले सोडून आम्ही जर का म्हणले क्षण राहायचं म्हणलं तर राजा रावण येईल आणि असणारा क्षणात आमचा प्राण घेईल त्या दुर्जनाच्या हातून मरण्यापेक्षा असा आणि असरा सुग्रीव बोलू लागला। मरावी जे रावण हसते ते त्याची सांडू देहाते अनुसरलिया श्रीरामा ते केवी मागुते परतावे मग त्या रावणाच्या हातून आणि मरण्यापेक्षा रामा तुमच्या समोर आमचा हा देह आणि असणारा ह्या ठिकाणी आम्ही समर्पित करू बर का ह्याच्यामध्ये आमचं कर्त कल्याण आहे असा राजा सुग्रीव आणि रामाला बोलला। श्रीराम ऐक सावधान एकाएकी करून निर्वाण करूया आपण तू रघुनंदन विवेकी असं म्हणला राजा सुग्रीव असा बोलला बर का पुन्हा म्हणू लागला हे रामा सावध व्हा जरा एकाएकी म्हणले कोणती आणि असणारा म्हणले निर्णय